दुःख सहन करणारा माणूस एक ना एक दिवस सुखी होतोच, पण दुःख देणारा माणूस कधी सुखी होऊ शकत नाही. माणसाचा स्वभाव थोडा तिखटच असावा, कारण गोड लागणारा ऊस लोक चावून खातात, पण तिखट मिरची चावून खाण्याची हिंमत कोणी करत नाही. तुमचा स्वभाव मिरचीसारखा तिखट असला की कोणी तुमच्या नादीच लागणार नाही, कारण आजकाल दुनियेत जास्त गोड स्वभाव असेल तर लोक फायदा उठवतात. म्हणून स्वभाव थोडा तिखटच ठेवा, म्हणजे लोक बरोबर हिशोबात राहतील. जे तुम्हाला नाही मिळालं ते चांगलं नव्हतंच, जे तुमच्याजवळ आहे ते चांगलं आहेच, आणि इथून पुढे तुम्हाला जे मिळणार आहे ते चांगलंच असेल असा विचार ठेवाल तरच तुम्ही आनंदात राहाल. क्षणभर एकांतात वेळ घालवल्यानंतर आपल्याला कळतं की आपल्याजवळ आपल्याशिवाय आपलं असं कोणीही नाही. कोणाच्या तरी भावना दुखावणं म्हणजे आपण स्वतः कर्ज घेतल्यासारखं आहे आणि आपल्याला ते व्याजासहित फेडावं लागतंच. आपण दुसऱ्यांना टोपी घातली की आपल्या कर्माचा OTP परमेश्वराकडे जातो, म्हणून चांगले वागा. काही लोक आपल्या अहंकारामुळे किमती नाती गमावतात, तर काही लोक नाती वाचवण्यासाठी स्वतःची किंमत देखील गमावतात. पतंग आणि आपलं आयुष्य यात एकच समानता असते. उंचीवर असेपर्यंतच कौतुक आणि आपल्याला किंमत असते. तीच खरी तुमच्या जवळची माणसं असतात, जी तुमच्या आवाजावरून तुमच्या सुखाचा आणि दुःखाचा अंदाज लावतात. पैशाने फक्त राहणीमान बदलतं, तुमची लायकी बदलत नाही. काही वेळा पुढाकार कोणी घ्यायचा या एका गोष्टीमुळे बरेच प्रश्न अनुत्तरित राहतात. मनातून उतरलेल्या लोकांना मनातच काय, डोक्यात सुद्धा ठेवायचं नाही. स्वतःला घडविण्यात आपला वेळ खर्च करा, म्हणजे तुम्हाला इतरांना दोष द्यायला वेळच मिळणार नाही. नात्यांना मधुर आवाजाची आणि सुंदर चेहऱ्याची गरजच नसते. गरज असते ती फक्त सुंदर मनाची आणि अतूट विश्वासाची. सुसंवाद हा फक्त एक शब्द आहे, पण जर कोणाशी केला तर मनातील अनेक वाईट विचारांचा मळ काढून टाकतो. टीका करणारी व्यक्ती एखाद्या सज्जन माणसाला बदनाम करू शकते, पण स्वतःला मात्र सज्जन बनवू शकत नाही. सवडीने बोलणाऱ्यांमध्ये आणि आवडीने बोलणाऱ्यांमध्ये खूप फरक असतो, तो समजून घ्या. यशस्वी माणूस होण्यापेक्षा उपयोगी पडणारा माणूस होण्याचा प्रयत्न करा. तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल. आपल्या हातून काय चूक होऊ शकते याची भीती बाळगणं पूर्ण थांबवा, आणि जे होईल त्याबद्दल सकारात्मक राहण्यास सुरुवात करा. सामोरं जायला शिका. जास्त विचार केल्याने तुमची काम करण्याची क्षमताच नष्ट होऊन बसते. आपल्या आयुष्याची कोणाचीही व्याख्या स्वीकारू नका, ती स्वतः ठरवा. आत्ता तुमच्याजवळ काय आहे ते स्वीकारा. तुमच्याजवळ काय होतं ते विसरा आणि काय होईल यावर विश्वास ठेवा. मित्रप्रेम हा असा खेळ आहे, जीव लावून खेळला तर दोघे पण जिंकतात, पण एकाने माघार घेतली तर दोघे पण हरतात. आपल्यामधील विश्वास पर्वतालाही हलवू शकतो, परंतु आपल्यामधील शंका आपल्यासमोर पर्वत उभा करते. आयुष्यात नेहमी आदर्श बनण्याचा प्रयत्न करा, पण मी आदर्श आहे हे सिद्ध करण्यामध्ये वेळ वाया घालवू नका. माणसाजवळ पत हवी, ऐपत हवी आणि दुनियेला ठोकरण्याची जिगर हवी, मग दुनिया तुमचं कौतुक करायला लागते. कधी कधी कोणाला दुखावण्यापेक्षा शांत राहिलेलंच चांगलं असतं. चेहरे ओळखता येत नाहीत, स्वभावही ओळखता येत नाही, कारण दिसते तसे नसते. प्रत्येकाच्या मनात काही वेगळेच असते, मात्र माणसाची कृती सगळं काही दाखवून जाते. तुम्हाला आयुष्यात काही शिकायचं असेल तर कठीण परिस्थितीतही शांत राहायला शिका. आयुष्यातल्या छोट्या छोट्या गोष्टीत समाधान मानून हसायला शिका. चेहरा कितीही सुंदर असेना, जर जीभ कडू असली तर लोक तोंड फिरवून घेतात. असामान्य माणसाची 3 लक्षणं असतात. ते चुकीचे काम करत नसल्याने त्यांना कोणतीही चिंता नसते. त्यांच्याकडे ठाम विचार असल्याने त्यांच्या मनात गोंधळ नसतो आणि ते प्रामाणिक असल्याने त्यांना कशाचीही पर्वा वा भीती नसते.
माणसाला एकदाच ठेच लागते, पण त्यानंतर त्याचं चालणं कायमचं सुधारतं. माणसाला त्याने केलेला संघर्ष अवश्य थकवतो, पण त्याला बाहेरून सुंदर आणि आतून मजबूत बनवतो. तुमचं मन स्वच्छ ठेवा, कारण स्वच्छ मनाची स्तुती परमेश्वर करतो. आपल्या मुलाला वाईट सवयी लागल्या असतील तर त्याच्या लग्नापेक्षा त्याच्या उपचाराबद्दल विचार करा, कारण दुसऱ्यांच्या मुली अशा मूर्खांना सुधारण्याच्या मशीन नाहीत. सत्य हे पाहणाऱ्याच्या किंवा ऐकणाऱ्याच्या इच्छेचा विचार कधीच करत नाही. ते नेहमी जसं असतं तसंच पुढे येत असतं, अगदी उगवत्या सूर्यासारखं. आयुष्यात सर्व काही मिळतं, पण आपण जे शोधतो ते मात्र मिळत नाही. आयुष्य संपत जातं, शोधकार्य थांबत नाही आणि अंतिम क्षणी आपल्या लक्षात येतं की जे बाहेर शोधत होतो ते तर माझ्याच जवळ होतं, आणि ते म्हणजे समाधान. कोणत्याही गोष्टीची किंमत फक्त दोनच वेळी कळते, जेव्हा ती मिळत नाही तेव्हा आणि जेव्हा ती हरवते तेव्हा. त्या दरम्यानच्या काळात तिची किंमत कोणाच्याच लक्षात येत नाही. ज्या व्यक्तीजवळ संयम, समाधान आणि सहनशीलता असते त्या व्यक्तीमध्ये कोणत्याही परिस्थितीवर मात करण्याची क्षमता असते. नाती फुलपाखरा समान असतात. तुम्ही जर हळूवार जपली तर ती साथ देतात आणि सैल सोडली तर ती उडून जातात. बरं चाललंय आयुष्यात हे आपण कुणालाही सांगू शकतो, पण खरं आयुष्यात आपल्या काय चाललंय हे सांगायला आपल्या जवळचाच माणूस लागतो. उगाच कडवटपणा येत नाही स्वभावात. कुठेतरी गोड स्वभावाचा तोटा माणसाने सहन केलेला असतो. आनंद त्यांना नाही मिळत जे स्वतःच्या स्वार्थासाठी जगतात. आनंद त्यांना मिळतो जे दुसऱ्यांच्या आनंदासाठी स्वतःच्या आयुष्याचे अर्थच बदलतात. रानावनात एकाकी पडलेलं फूल जसं कोणीही कौतुक करण्याची वाट न पाहता फुलत असतं, तसेच तुम्हीही कोणाच्या कौतुकाची वाट न पाहता तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांवर टिकून राहा. कौतुक करणारेच तुम्हाला शोधत येतील. मूर्खाला अक्कल देणं हे नास्तिकाला प्रसाद देण्यासारखंच असतं. ना तो प्रसाद फळाला येतो ना ती अक्कल फळाला येते. दररोज सुंदर विचारांची शिदोरी ऐकण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.